कूलरचा करंट लागूपर्यंत काका ना पप्पी कशाला घ्यायची रे बायकोला घरी. आपण थांबे, तसं नाही झालं. काकाच्या शेतातून गेली रेल्वे. काकाला वाटलं सरकार पैसा देणार नाही. काकाला लागला झटका म्हणून काका अशी झाली. हो की नाही का? बरोबर आहे की नाही? थांबा रे. अरे तुम्ही काही बोल बे. बोला काका. देखो कधी देवगती. अरे देवगती नाही रे भागवते आव. काका मी रस्ता गाल गेले रस्ता बिगनेर गावना आलो गरमी लागली उन्हाळा गरमी लागली जुना कूलर काढला पाणी टाकलो तुला काय समजलं? काका नाही का गाऊन घालून बायपासनं फिरायले होते माहिती का. आणि काकाला लोकांना असं गाऊन घालून पाहिलं आणि लोकांना करंट लागला. लय बॅरा करंट लागला. बरोबर आहे काका, बरोबर. काय बरोबर आहे? काय समजेल तुला? समजलं काही नाही. ते कानाला ऐकायला चांगलं वाटलं. काका काका मस्त बोलले. अरे काका तसं नाही म्हणाले. काका म्हणाले राजस्थानहून आलो बिकानेरून, तिकडून आलो इकडे गरमी खूप होऊ लागली म्हणून कूलर काढलं व कूलर मध्ये पाणी टाकायले. ते पाणी टाकता काकाला करंट लागला. करंट लागला. एवढाच किरबे हा तर कूलरच्या टप्पात जीप घालायची ना. बोलणं तरी सुधारला असतं ना. म्हणजे बरोबर आहे की नाही. तुमचं दोघांचे शरीर सगळे बघू सिमेंट वरून स्पीडच्या मोटरच्या पाण्यानं तोंडात पाणी एवढ्या गदळ बोलत असते का? किती गदळ बोलायले. तू म्हणतो चाल काकाला पाहायला किती खराब बोलायली पाबरे. अरे तुझ बोला ना बे. सुरुवात तोच केली ना. काही बोललं ना. चल जाऊ दे. काय झालं गतिमान काका? कूलरचा करंट लागला म्हणते तुम्हाला? नाही काका नाही का काकाच्या कामवालीला का माणसासोबत पाहिलं म्हणून काकाला लकवा लागला. मी काय ऐकलं काकाला कूलरचा करंट लागला. माहित आहे ते विचारतं काला बे. काय झालं गतिमान काय झालं गतिमान काका. पहिले त्या माणसाने दिमाग खराब केला. डबल येत नाही त्याला पाहायला.